नमस्कार मंडळी. होळी दारात येऊन ठेपलीये. ऑर्गॅनिक रंग घेतलेत ना, पांढरे शुभ्र कपडे तयार ठेवलेत ना, सनग्लासेस पण रेडी असतीलच. शहरात वर आपण थिरकतो, पण जरा कोकणात या बरं. इथं होळी म्हणजे फक्त रंग उधळणे नाही, इथं शिमगा असतो. आणि शिमगा म्हणजे कोकणी माणसाच्या काळजाचा ठोका. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण कोकणातील शिमग्याच्या काही अशा गोष्टी आहेत ज्या मनाला भिडल्याशिवाय राहणारच नाही. कोकणी माणूस साधा असतो, पण मनाने खूप श्रीमंत असतो. त्याच्याकडे कदाचित मोठमोठ्या सोयी नसतील, पण परंपरा जपण्याची ताकद असते. म्हणूनच म्हणतात, कोकणी चाकरमानी खै पण रवंदे, पण गणपतीक आणि शिमग्या गावाकडे येतलच. कितीही दूर नोकरीला असला तरी शिमग्याला तो गावची वाट धरतोच. एसटीतून, रेल्वेतून, कारने, पण मनात एकच ओढ असते, होळीला गावात पोचायचंच. कारण शिमगा म्हणजे बालपणाच्या आठवणी, चव्हाट्यावरचा ढोल आणि आंब्याच्या मोहराचा दरवळ. शिमगा साधारण फाल्गुन पौर्णिमेला साजरा होतो, पण कोकणात सगळीकडे एकाच दिवशी नसतो. अंजर्ले, दापोली, गुहागर या भागात मागी पौर्णिमेपासून शिमग्याची चाहूल लागते आणि महिनाभर खेळे, सोंग, नाच, गाणी चालूच असतात. तर रत्नागिरी ते सिंधुदुर्ग या भागात फाल्गुन पौर्णिमेपासून रंगपंचमी पर्यंत, काही ठिकाणी गुढीपाडव्यापर्यंत उत्साह टिकून असतो. काही गावात देव शिमगा आणि लोक शिमगा असे 2 टप्पे असतात. आधी देवासाठी पूजा आणि नंतर गावासाठी खेळे. होळीच्या दिवशी गावच्या चव्हाट्यावर गाव होळी उभी केली जाते. प्रत्येक वाडीत राखणी होळी असते, पण आधी गाव होळी पेटते. ही एक प्रकारची गावची शिस्तच असते. आंब्याचा सरळ खांब निवडताना देवाकडे कौल लावला जातो. कौल मिळाला की ढोल ताशांच्या गजरात तो खांब चव्हाट्यावर आणला जातो. खांबाला आंब्याच्या टाळ्यांची आंबेरी बांधली जाते आणि टोकावर हळदीने रंगवलेले निशाण. जमीन शेणाने सारवून रांगोळी काढली जाते. पूजा झाल्यावर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. नवविवाहित जोडपी नारळ अर्पण करून आशीर्वाद घेतात. काही ठिकाणी लहान मुलांना होळी समोर उभं करून त्यांच्या अंगावर राखेचा हलका स्पर्श करतात आणि मग बोंब. ती बोंब म्हणजे मनातील सगळं नकारात्मक जाळून टाकण्याचा क्षण. लहानपणी होळी रे होळी, पूर्णाची पोळी म्हणत गावभर धावायचो. बो 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 करत आसमंत दणदणवायचं. त्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. दुसऱ्या दिवशी ग्रामदेवतेची पालखी निघते, सजलेली, दिमागदार, पण त्याहून जास्त भक्तिभावाने भरलेली. पालखी खांद्यावर घेणाऱ्या भोईंना गावात मान असतो. पालखी खाली ठेवली जात नाही, चालत्या ठेक्यावर एका खांद्यावरून दुसऱ्यावर दिली जाते. साधारण 100-200 किलो वजनाची पालखी सहज उचलताना लोक म्हणतात, देवीचा संचार झालाय. पण खरं तर ती श्रद्धेची ताकद असते. पालखी घरोघरी जाते, अंगण सारवलेलं असतं, रांगोळी घातलेली असते, आंब्याचं तोरण लावलेलं असतं. भोईंचे पाय दूध पाण्याने धुतले जातात. देवीला ओटी भरली जाते. त्या क्षणी घरातील प्रत्येक व्यक्ती नम्र होतो. श्रीमंती, गरिबी काहीच उरत नाही, फक्त भक्ती उरते. रात्र झाली की पालखी चव्हाट्यावर मुक्कामी असते आणि गावातील पुरुष रात्रभर जागून देवाची रखवाली करतात. पालखीनंतर खेळ्यांची रात्र रंगते. जद गाण्यांची ग्रामदेवतेची स्तुती केली जाते. रामायण, महाभारताचे प्रसंग गायले जातात. कापड खेळात पुरुष कमरेला साडीप्रमाणे कापड नेसून गोल रिंगणात नाचतात. यात पेरणी, कापणी, मळणी अशा शेतकरी जीवनातील हालचाली दाखवल्या जातात. टिपरी नृत्य, गोफ विणणे आणि कारली नृत्य या परंपरा आजही जिवंत आहेत. कारलीमध्ये लहान बाळांना खांद्यावर घेऊन देवीचा आशीर्वाद घेतला जातो. काही गावात नमन, गणगवळण, दशावतार अशी लोककला सादर केली जाते. शिमग्यात सोंग घेणे ही खास परंपरा आहे. संकासूर काळ्या वेशात शंखाकृती टोपी घालून हातात सोटा घेऊन फिरतो. त्याचा मार लागणं भाग्याचं मानतात. गोपी राधेचा वेश करून मृदुंगाच्या तालावर गात फिरतो. दशावतारी मंडळी राम, सीता, दुर्योधन, नरसिंह यांसारखी पात्र साकारतात.
लहान मुलं शबय मागतात, हातावर 2 रुपये पडले की त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघण्यासारखंच असतं. होळी म्हणजे पुरणपोळी, कटाची आमटी आणि मसालेदार भात. काही घरात फणसाची भाजी, कोकमाची आमटी बनते. रंगपंचमीला नैसर्गिक रंग वापरले जातात, हळद, फुलं, कडुलिंब. कारण कोकणी माणूस निसर्गाला देव मानतो. समुद्र, डोंगर, आंबा, नारळाची बाग हेच त्यांचं खरं धन आहे. कोकणी माणूस कष्टाळू आहे, पण सणात मनापासून जगतो. त्याला दिखावा नको असतो, त्याला एकत्र येणं महत्वाचं वाटतं. शिमगा म्हणजे त्याच्या श्रद्धेचा, नात्यांचा आणि मातीवरील प्रेमाचा उत्सव आहे. तर मंडळी, हा शिमग्याचा सुगंध तुमच्या मनापर्यंत पोहोचला का? तुमच्या गावात शिमगा कसा असतो हे नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत जिथं जाल तिथं कोकण मनात ठेवा आणि शिमग्याची ओढ कधीच कमी होऊ देऊ नका. धन्यवाद.